पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या जवळपास 38 ते 39,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे नव्याने। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एक सुद्धा असे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट कधी लागणार आहे 2024 च्या भरतीची, ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये जे शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये तर पाहिलं आपण उंचीची यामध्ये काही अट नाही, त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षा सुद्धा नाही आहे, ग्राउंड सुद्धा नाही आहे। त्याचबरोबर आपलं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं या ठिकाणी सिलेक्शन होते आणि दरवर्षी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये होते। ठीक आहे, तर ही भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आणि 5वी लिस्ट कधीपर्यंत येऊ शकते 2024 च्या पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीची याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये पात्रता जर पाहिलं तर शिक्षण फक्त 10वी पास लागते, महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता। आणि जागांचा जर विचार केला तर 38 ते 39,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे। आणि या भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 40 वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो। एससी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 45 पर्यंत फॉर्म भरू शकता, ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। आणि फीचा जर विचार केला आपण तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस साठी 100 रुपये फी असते आणि एससी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नसते। आणि तुम्ही कोणत्याही कॅटेगरीच्या महिला असाल एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी एससीबीसी तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी लागत नाही महिला उमेदवारांना। ठीक आहे, तर अशी यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पात्रता आहे। तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक 2024 ची जी भरती होती त्याच्या 4 लिस्ट लागलेल्या आहे, 5वी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारीखपर्यंत लागणार आहे यावर माहिती सांगा याबद्दल असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर सध्याच्या कंडिशनला पाहिलं महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो 4 लिस्ट ज्या लागलेल्या आहे। ठीक आहे, चौथी लिस्ट लागलेली आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक 2024 भरतीच्या। ठीक आहे, आणि 5वी लिस्ट अजून या ठिकाणी लागायची आणि बाकीच्या राज्यामध्ये पाहिलं आपण तर 6 लिस्ट ज्या बाकीच्या राज्यामध्ये लागलेल्या आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 4च लिस्ट लागले। त्याचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू होत्या, आचारसंहिता लागल्या होत्या, त्याच्या कारणाने त्या लिस्टा लागू शकल्या नाही। ठीक आहे, त्यामध्ये 1-1.5 महिना कसा खाल्ला तर माहीत पडलं आणि निवडणुकामध्ये 1-1.5 महिना चालला गेला। ठीक आहे, त्याच्याने त्या 2 लिस्टा लागल्या नाही। बाकीच्या राज्यामध्ये पाहिलं तर 6 लिस्टा लागलेल्या आणि 7वी लिस्ट लागू शकते येणाऱ्या दिवसामध्ये। ठीक आहे, तर आता हे 5वी लिस्ट महाराष्ट्रातील कधीपर्यंत येणार आहे, महाराष्ट्र राज्याची 5वी लिस्ट पोस्ट ऑफिस जीडीएसची कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर असं झालं आहे की 2023 ची जी भरती होती तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 31 डिसेंबरपर्यंत ह्या लिस्टा लागत असते, पण 31 डिसेंबर नंतर सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी लिस्टा लागल्या होत्या। तर ह्या वेळेस सुद्धा लागू शकतं असं जे विद्यार्थी मित्रांनो आपलं एक त्या ठिकाणी मत आहे। ठीक आहे, तर जवळपास ही जे चौथी लिस्ट जी आहे तुमची तर हे तुम्हाला जवळपास ह्या महिन्याचे जे विद्यार्थी मित्रांनो जानेवारी महिन्यातल्या 15 ते 20 तारखेपर्यंत पाहायला भेटू शकते। 5वी लिस्ट लागली तर ठीक, नाही लागली तर समजून जाता की ही लिस्ट आता लागत नाही। ठीक आहे, तर एक असा आपला अंदाज आहे की ह्या 15 ते 20 जानेवारीपर्यंत लागू शकते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट, असा जे आपला एक अंदाज आहे। ठीक आहे, तर असं कोणी सांगून राहिलो याच्या अगोदर सुद्धा लिस्टा लागलेल्या आहे। ठीक आहे, त्याच्यानं मी तुम्हाला सांगून राहिलो। त्याचबरोबर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये जर पाहिलं तर 3 पद आहे यामध्ये। डाकसेवकमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर डाकसेवकमध्ये तुम्हाला पगार भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 10,000 ते 24,000 पर्यंत आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये पगार भेटणार आहे तुम्हाला यामध्ये 10,000 ते 24,000 पर्यंत आणि ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे यामध्ये तुम्हाला पगार भेटणार आहे 12,000 ते 29,000 पर्यंत। ठीक आहे, तर हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 2025 मध्ये कोणत्या महिन्यापर्यंत हे भरती निघणार आहे तर पहा
फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे। तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत ही भरती निघत आहे। तर सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंड नाही, उंचीचे काही अट नाही। तर 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं डायरेक्ट सिलेक्शन या ठिकाणी होते, ठीक आहे। आणि सरकारी नोकरी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, ठीक आहे। काहीही झालं तर जे विद्यार्थी मित्रांनो हे सरकारी नोकरी आहे, ठीक आहे। तर यामध्ये लेखी परीक्षा वगैरे काही नाही आहे, ग्राउंड नाही, तर डायरेक्ट सिलेक्शन आपलं होते। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काम कोणकोणतं करावं लागणार आहे सिलेक्शन झालं तर, यामध्ये फक्त 4 घंटेची ड्यूटी असते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये। एकदम शाही ड्यूटी जे विद्यार्थी मित्रांनो हे म्हटलं जाते। 10 वाजता ते ऑफिस उघडते आणि 2 वाजता जे बंद करून देते। तर एवढा त्यांचा म्हणजे 4 घंटे ते त्यांचं जे ड्यूटी असते, ठीक आहे। आणि फक्त ऑफिसमध्ये फक्त बसल्या बसल्या त्यांना काम असते त्या ठिकाणी। जास्त म्हणजे तुम्ही जर ग्रामीण भागात जर पाहिलं तर जास्त त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो कामाचं जास्त प्रेशर नसते, तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी ते बसलेच राहते, ठीक आहे। तर एवढं जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काम नसते, त्यांना फक्त एकदम शाही ड्यूटी 4 घंटेची ड्यूटी यामध्ये असते, ठीक आहे। तर यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर कोणकोणतं काम करावं लागणार आहे तुम्हाला, तर पहा ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे। ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे। डाक उत्पादन आणि सेवांचं वितरण करावं लागणार आहे। रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं ध्यान तुम्हाला ठेवावं लागणार आहे। आणि ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये आपण पगारचा जर विचार केला, हे सगळ्यात मोठं पद आहे। 12,000 ते तुम्हाला 29,000 पर्यंत पगार यामध्ये भेटणार आहे, जे की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे पद आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं आहे। तर यामध्ये तुम्हाला जे काम करावं लागणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी तुम्हाला यामध्ये करावं लागणार आहे, सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी प्रचार करावा लागणार आहे। आता पोस्ट ऑफिसमध्ये जर पाहिलं आपण तर खूप साऱ्या त्या योजना असते, तर त्यांचा प्रचार त्यांना करावा लागते, ठीक आहे। तर हे काम करावं लागणार आहे। असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये पगारसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 10,000 ते 24,000च्या दरम्यान तुम्हाला पगार भेटणार आहे, ठीक आहे। त्यानंतर डाक सेवकचं एक पद यामध्ये आहे। तर डाक सेवकचं पद सुद्धा यामध्ये 10वीच्या बेसवरच आहे। तर डाक सेवकमध्ये तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार आहे, तर पहा स्टॅम्पची विक्री तुम्हाला करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे, त्याचबरोबर रेल्वे मेल सर्व्हिसचं शटरीचं काम तुम्हाला करावं लागणार आहे, हे काम तुम्हाला करावं लागणार आहे। आणि तुमचं सिलेक्शन झालं तर पगारसुद्धा तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे हे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकमध्ये। तर जवळपास विद्यार्थी मित्रांनो 38 ते 39,000 पर्यंत 38 ते 39,000 पर्यंत ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे 2025 मध्ये। कारण की दरवर्षी जे विद्यार्थी मित्रांनो हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती येते। तुम्ही बघितलं असेल इथून कंटिन्यू जे विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी ही जे भरती येत असते, ठीक आहे। तर तुम्हाला संयम ठेवायचा। तर हे जे फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत काही ना काही अपडेट या भरतीचं तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संयम ठेवायचा आणि आपल्याला फॉर्म कोणत्या ठिकाणी टाकायचा आहे, ठीक आहे, कशा प्रकारे यामध्ये आपल्याला फॉर्म टाकायचा असते ते सुद्धा आपण तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल देत राहणार आहे। पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी ही भरती विद्यार्थी मित्रांनो हजारो विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन यावर्षी झालं तुम्ही बघितलं असेल। तर भरपूर मुलांचं सिलेक्शन जे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या लिस्टमध्ये सुद्धा झालं, 2024च्या दुसऱ्या सुद्धा लिस्टमध्ये झालं, तिसऱ्या सुद्धा लिस्टमध्ये लागलं आणि चौथ्या लिस्टमध्ये सुद्धा भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं, ठीक आहे। तर नवीन जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो हे निघत आहे। ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला जे खचून जायचं नाही आहे, नवीन भरती ज्या पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची निघत आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दाढीतच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय